आणि आता पाहणार आहोत बीड हत्या प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दादांच्या नेत्यांवर आपल्याच लोकांना आरोप करायला लावायचं हे भाजपचं षडयंत्र। अंजली दमानियांच्या मुंडेंवरील आरोपांवर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। हे षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तर चालू नाही का? एका पक्षाच्या एका अजितदादाच्या पक्षाच्या नेत्याच्या विरुद्ध आपल्याच माणसाला आरोप करायला लावायचे असू शकतं याच्या बाबतीत। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे पुरावे नष्ट करतायत अशी शंका। हत्या आणि खंडणीसाठी मुंडेंनीच आरोपींना पाठवलं होतं। मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। मुंडेंवर 302 कलम लावण्याची देखील मागणी। 302 लावायला पाहिजे, मग काय होईल त्याला? आणि मग कमना लावायला पाहिजे। तोच संघटित गुन्हेगारी घडून आणतोय। मालक कोण आहे? तोच त्याच संघ हिंडतोय। माझ्याकडे नव्हता घेऊन आला। आणखीन काय पुरावे पाहिजे अजितदादांना, फडणवीस साहेबाला त्याचे? संविधानिक पदावर आहे त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर जास्त बोलणार नाही, पण देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। आज याची पूर्ण चौकशी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालय, त्यामुळे माझ्यासारखा संवैधानिक पदावर बसलेला माणूस या बाबतीत बोलला नाही पाहिजे आणि मला संतोष देशमुखाला न्याय पाहिजे। विष्णू चाटेनं टाकून दिलेल्या मोबाईलमध्ये हत्या प्रकरणातले पुरावे। धनंजय देशमुख यांचा दावा, तर चाटेच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्याची देखील मागणी। विष्णू चाटे आहे आरोपी। त्या आरोपीनं हा मोबाईल जो आहे त्याचा तो कुठंतरी टाकून दिलेला आहे। त्याच्यामध्ये या संघटित गुन्हेगारीचं जाळं कुठपर्यंत गेलेलं आहे त्याचे सगळे पुरावे आहेत। खंडणीच्या गुन्ह्यामुळेच हत्येचा गुन्हा घडला। भीतीपोटी लोक शांत होते, आता सर्वजण समोर येत आहेत। संदीप क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। मुंडेंच्या चौकशी देखील मागणी करणार। भीतीपोटी जो लोक शांत बसली होती, आज एक एक माणसं त्या विषयावर बोलतात। ते प्रत्येकाकडं पुन्हा कुणी त्यांच्यावरती जे अन्याय झालाय ते कागदासहित माझ्याकडे पण काही देतात। ते तसं अंजली ताई दमाने सुद्धा त्यांच्याकडे कागद असल्याशिवाय ते बोलणार नाही। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगमध्ये दाखल। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं महंत शिवाजी महाराज यांच्याकडून सांत्वन। तर भगवानगडाचे नामदेव शास्त्री यांचं कीर्तन सेवा स्थगित। अखिल मराठा समाजाच्या मागणीनंतर भंडार डोंगर ट्रस्टचा निर्णय। 7 फेब्रुवारीला त्यांचं कीर्तन होणार होतं। भगवानगडानं मुंडेंना दिलेला पाठिंबा काढून घ्यावा, दमानिया यांची मागणी। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मागणी करण्याची देखील विनंती। दमानिया लवकरच पुरावे घेऊन भगवानगडावर जाणार। म्हणजे 70% जवळजवळ पैसे शेतकऱ्यांचे यांनी खाल्लेत हे स्पष्टपणे दिसतंय। आता तरी भगवानगडाने पाठिंबा काढून घ्यावा अशी नम्र विनंती। बीड जिल्ह्यामधील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार। 2 वर्षांमध्ये नियोजन समितीनं मान्यता दिलेल्या कामांची चौकशी होणार। मागील 2 वर्षांमध्ये धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री।